मन धागा धागा रेशमी दुवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 29. न जाने कहा दिल खो गया. अभिच्या विनोदावर तोही खदखदून हसत होता, पण हसताना तिच्या खांद्यावरची त्याची बोटांची पकड घट्ट. ओ मेरी शर्मिली तितली, ऊपर तो देखिए. कॉफीच्या मग कडेच बघत बसणार का? और रिधिमा गौरव अभी श्वेता के सामने क्या शर्माना, वो भी तो एक दूसरे की बाहों में ही बैठे है. पुन्हा त्याचं हक्काने तिच्या मगमधून कॉफीचा घोट घेणं, त्याच्या समीप हक्काची कुशी हळूहळू सवयीची होत होती. सुखावह, हवी हवीशी. ना त्याने हात हटवला ना तिने दूर केला. राहू दिला तसाच खांद्यावर. गालावरची बट कानामागे सारत हळूच कुजबूज. गजरा का काढला? छान होता. तिच्या सैलसर वेणीच्या शेंड्याशी तो खेळत होता. झोपताना तर काढणारच ना? तिचंही कुजबुजत उत्तर. नेक्स्ट टाइम नका काढू प्लीज, जुडे पर रहने दीजिए रात तक. डोळ्यात खोलवर पाहतच संमोहित करणारा त्याचा आवाज. तिची नजरही अडकलीच त्या नजरेच्या जाळ्यात. राजीव, ही तुमची विशलिस्ट आहे का? जाणवलं मला काल. माझ्या गजऱ्यावर खिळलेली तुमची नजर. पुढच्या वेळी तुमच्या परवानगीशिवाय नाही काढणार गजरा. नाहीतर तुम्हीच काढून द्याल का? आवडेल मला. अभि, श्वेता, रिधिमा, गौरव यांच्या गोंधळात पुन्हा एकदा या दोघांचंच विश्व. हा ये देखो, खो गए ये दोनों. गौरवचा पलीकडून आवाज अन दोघे तडक भानावर. हम नींद छोड़कर इनके साथ बैठे हैं, बातें कर रहे हैं और इनका ध्यान ही नहीं. रिधिमानेही गौरवच्या सुरात सूर मिसळला. नाही दीदी, असं काही नाही, ऐकतोय आम्ही. हो ना हो. सर्वांकडे पाहत एक केविलवाणी नजर त्याच्याकडे. पोटात टोचलेला तिचा कोपर माझ्यासारखंच हो म्हणा हे सुचवत होता. नो, मुझे नींद आ रही है. इट्स 12. आय हॅव टू स्लीप. हात वर ताणत त्याने जांभई दिलीच. हाँ, अब मेघा भाभी पास में है तो तुम्हें नींद आ रही है, हम सब समझ रहे हैं. गौरवच्या थट्टेवर सर्वांचंच मोठ्याने हसणं. पुन्हा चिडवण्याचीही आवर्तने. तिने हाताआड लपवलेला चेहरा, तो मात्र बिनधास्त, कोणाचंही ऐकणार नव्हता. मेघा, आपको भी नींद आ रही है ना? हम सो जाते हैं. तिच्या खांद्यावर हात ठेवत तो बोटांचा हलकासा दबाव सुचवत होता. मेघा, से येस. ती धर्मसंकटात. नाही म्हणून पुन्हा त्याला नाराज करणे जीवावर आलेले, पण हो म्हणालो तर उतावीळपणाचं प्रदर्शनच. राजीव, तुमच्यासाठी हा निर्णय सोपा आहे हो, मी काय करू? तिचं द्विधा मनस्थितीत अडकलेलं मन रिधिमाने अचूक ओळखलं. ठीक है, चलो, इट्स लेट, हम भी सो जाते हैं. दीदींच्या शब्दावर मेघाने मनातच हुश्य केलं. तरीही अभिश्वेताची टुरटूर सुरूच. अजून थोडे थांबूया. पण भाईचा एक रागीट कटाक्ष आणि श्वेताच्या मांडीवर डोकं ठेवून मस्त लोळणारा अभिमन्यू तडक उठून बसला. भाई, बस एक आखरी सवाल. रीतसर परमिशन घेतली. भाभी, आपको यूरोप पसंद है, यूके या फिर अमेरिका? ईस्ट एशिया ऑप्शन्स भी है. अभिमन्यूच्या प्रश्नावर तिने गोंधळून राजीवकडे पाहिलं. अभि, त्याची रागीट हाक अन अभिमन्यू बेडवरून उलटी उडी मारतच खाली. रुको, मैं बताता हूं, अच्छे से समझाता हूं. दाराच्या दिशेने पळणारा अभिमन्यू आणि पाठी हाताची मूठ दाखवत चालणारा राजीव आणि त्या पाठी श्वेता, अभिचे रक्षण करण्यास. त्याने मान धरलीच अभिची हाताच्या पंजात. हळूवारच, पण पकड सुटणार नव्हती. ही अजूनही संभ्रमात. काय चाललंय काहीच समजत नव्हते. बेडवरून उतरलीच. अहो, सोडा त्यांना, होणारे जावई आहेत. हाक देऊन थांबवण्याचा प्रयत्न. गौरवही गेलाच पाठी राजीवला अडवायला. शादी करनी है ना मेरी बहन से, वरना सब कॅन्सल कर दूंगा. बारीक डोळ्यांनीच धमकी. मान सोडली नव्हतीच.
भाई माफ करो, हात जोडतच विनवणी आणि राजीवच्या तावडीतून सुटका. तुम ध्यान मत दो, टॉम एंड जेरी है ये दोनों. भाई का गुस्सा पता है, फिर भी उसे छेड़ने की हिम्मत सिर्फ अभिमन्यू में ही है. शरारती जेरी है वो. रिधिमाचं मेघाच्या खांद्यावर हात ठेवत बोलणं. पण खूप सुंदर आहे हे नातं दोघांचं. ती डोळे भरून पाहत होती. राजीव अभिमन्यूची घट्ट मिठी, कानातली खुसफुस, पाठीत बसलेला भाईचा दणका, अभिमन्यूचं विव्हळण्याचं नाटक, सारच सुखद. चलो, तुम्हारी पति ने तो हमें भगा दिया, हम जाते हैं सोने को. रिधिमाच्या बोलण्यावर डोळे मोठे झालेच हिचे. दीदी, नजर झुकली. अहो मेरी प्यारी भाभी. मेघाला घट्ट मिठीत घेतलंच. जागना मत, सो जाना, पता है ना कल स्कूल है. गंभीर आवाजातच रिधिमा थट्टा करत होती आणि मेघाने हलकसं हसत मान डोलवत दिलेला होकार. एन्जॉय पिया के साथ. जाता जाता कानात कुजबुजही अन पळाली दूर. सर्वांना रीतसर गुड नाईट करत दोघेही दारापाशी. दार बंद करत त्याने नेहमीचं लॅच फिरवलं. जवळ उभ्या तिच्याशी नजरानजर अन ती पाठमोरी फिरली. आपल्या गुलाबी पंजाबी ड्रेसवरची ओढणी सावरून घेत बेड जवळची बॅग उचलली. सर्वजण गेले, आम्ही दोघेच रूममध्ये. काय करायचं आता? राजीव काम करणार आहेत का, की बाल्कनीत गप्पा? नाही, आज नको. असंही उद्या लवकर उठायचंय. पण राजीव, त्यांना झोपायचं आहे का, की त्यांच्या मनात अजून काही? विचारांनी धडधडलं. खोल श्वास घेतच सावरलं. दोघांची क्षणभराची नजरानजर, पण तिच्या चेहऱ्यावर झळकलेलं टेन्शन आणि ते लपवण्याचा तिचा प्रयत्न जाणवला त्याला. मेघा, तुम्हीच म्हणालात सोबत राहून एकमेकांची सवय होईल. दिस इज अ स्टार्ट. आज रात्रीपासून. डोंट वरी मेघा, मैं सिर्फ छोटी छोटी शरारतें करता हूँ क्योंकि वो आपको भी पसंद है. बस फिलहाल ये खट्टा मिठा रिश्ता ही जी लेते हैं. ती वॉर्डरोब जवळ ठेवलेल्या दोनही मोठ्या बॅग्सकडे पाहत होती. येस, वॉर्डरोब अरेंज करण्यात वेळ घालवूया. राजीव झोपून जातील. मी काय छोट्या लाईटमध्येही काम करू शकते. इट्स लेट. उद्या वॉर्डरोब अरेंज करा. त्याचा गंभीर स्वर. बेडशीट नीट करतच तो बोलत होता. बरं. नाईलाजाने तिने मानेनेच होकार दिला. पण पुन्हा मनात गोंधळ. आता काय करू? राजीव, झोपून जाऊया ना. आपण दोघेही दमलो आहोत. दिवसभर पूजा, पाहुणे, दगदग झाली आहे. प्लीज 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 पटकन झोपूया. तो अजूनही बेडशीट व्यवस्थित खेचण्यात मग्न. सर्वांनी बसून थोडीशी विस्कटलेली, पण झोपताना अगदी परफेक्ट हवी. अतिव्यवस्थितपणा. देवा, यांच्या या टापटीपपणाची सवय मलाही आचरणात आणायला हवी. म्हणजे मी घर आवरते, पण हे एवढं परफेक्ट नाही. आणि झोपायचं तर आहे. बेडशीट पुन्हा चुरगाळणारच ना. ती बेडच्या दुसऱ्या बाजूने बेडशीट सारखी करू लागली, जिथे ते दोघे बसलेले. वाय डिड यू बाय सो मेनी पिलोज? बेडवरच्या उशा गोळा करत तिला विचारलं. तिचं कसंनुसं हसू. अपेक्षित प्रश्न. हाच तर मी दीदींनाही विचारला होता. इतक्या उशा कशासाठी? ते म्हणजे पिलोज. काय बोलावे सुचेना. दीदींचं नाव सांगणंही चुकीचं वाटत होतं. ओढणीशी चाळा सुरूच. आज जियारिया नाहीत आपल्यामध्ये. बेडवर पिलोजची LOC बनवायची का? आप LOC के उस तरफ और हम इस तरफ. भुवया उडवत खट्याळ हसतच त्याचा प्रश्न. गप्प बसा. गोड हसत डोळे मोठे करत तिच्या जवळची छोटी उशी भिरकावलीच त्याच्या दिशेने. त्याचा परफेक्ट कॅच. त्यानेही परत फेकली तिच्याकडे. हळूच, लागणार नाही याची काळजी. पकडली तिनेही. 2-3 वेळा फेकाफेकी करून खळखळून हसतच ती बसली बेडवर. आणि तिचं हे मोकळं हसणं पाहतच त्याने सर्व उशा गोळा केल्या, सोफ्यावर नेऊन ठेवल्या. थँक गॉड शी इज लाफिंग. बस उन्हें ऐसे ही खुश देखना है. दाराजवळचा मेन स्विच बोर्ड. नजरेनेच विचारलं,
लाईट्स बंद करू ना? तिनेही डोळ्यांनीच दिलेला होकार. रूममध्ये बऱ्यापैकी अंधार. बेड जवळचा लॅम्पशेड तेवढा ऑन होता. बेडकडे हळूवार चालत येणारा तो. तिने घाईत साईड टेबलवरचा मोबाईल उचलला. उद्याचा अलार्म लावणे महत्वाचे काम. अहो, तुम्ही किती वाजता निघता सकाळी? पहिल्यांदाच विचारत होती. यापुढे त्याच्या आणि मुलींच्या वेळापत्रकाप्रमाणे तिला सकाळची ॲडजस्टमेंट करायची होती. 7:30. जिया आर्याला स्कूलला ड्रॉप करून डायरेक्ट ऑफिस. बेडवर बसत तोही त्याचा अलार्म सेट करत होता. नेहमीची सवय. मोबाईलकडे पाहतच तिचं विचारांचं चक्र. 7:30ला जिया आर्या दोघींचं आवरून झालं पाहिजे. जिया तर चटचट आवरते. आर्या आळशी आहे, उठता उठत नाही. आणि डबा? हो, दोघींचे डबे, एक छोट्या ब्रेकचा आणि एक मोठ्या ब्रेकचा. काय बनवायचं उद्या? मी काहीच ठरवलं नाही. जनरली आदल्या दिवशी माझ्या डोक्यात असतं उद्याचं प्लॅनिंग. बघूया, काही नाही तर पोळी भाजीचा रोल आणि फ्रूट्स. बेस्ट. आणि ब्रेकफास्ट पण बनवायचा असेल ना? हो, हे ऑफिसला जाणार तर. आणि मग यांच्या टिफिनचं काय? तोही सकाळीच बनतो का माझ्यासारखा? देवा, मी नक्की कितीला उठू? लॅम्पच्या पिवळसर उजेडात तिच्या निरागस चेहऱ्यावरचा वाढत जाणारा ताण तो पाहत होता. मेघा, रिलॅक्स. भारती दीदी आहेत तुमच्या हेल्पला. अँड सगळं तुम्हीच करायचं असं काही कंपल्शन नाही. रादर आय विल सजेस्ट शेअर रिस्पॉन्सिबिलिटीज. जसे आपण ऑफिसमध्ये करतो, टीम वर्क. अँड इफ यू नीड माय हेल्प सो लेट मी नो. आय नो मी कुकिंगमध्ये एक्सपर्ट नाही, बट स्टिल छोटी छोटी मदत कर सकता हूँ. त्याचा सहज शांतपणे समजावणं. ताण निवळून गोड हसू उमटलं तिच्या चेहऱ्यावर. थँक्स म्हणत नेहमीच्या वेळेचाच अलार्म सेट केला. लॅम्प बंद. पूर्ण काळोख आणि तिची रूमभर भिरभिर नजर. काळोखात पाहण्याचा प्रयत्न. इफ यू नीड तुम्ही एक लाईट ऑन ठेवू शकता. डोंट वरी, मी लाईटमध्येही झोपू शकतो. त्याचं आळस देत पाठीवर पडतच बोलणं. पण मला पूर्ण अंधार लागतो. मी उजेडात झोपू शकत नाही. ती अजूनही बसलेलीच, झोपू की नको या गोंधळात. ओके, मग झोपा आता. यू आर टायर्ड. उताणा पडून बोलत होता. गळ्यातली ओढणी काढून उशाशी ठेवत पायाजवळचं क्विल्ट ओढून घेत होती. त्याचा जड पाय क्विल्टवर. पटकन ओढता येईना. तिची गडबड पायांना जाणवली. सॉरी. त्याने पांघरुणावरून पाय दूर केला. अहो, तुम्हाला पांघरुण नको का? पाठीवर झोपत गळ्यापर्यंत क्विल्ट ओढून घेतलं. आय डोंट नीड. मला सवय नाही. इट्स ऑल युअर्स. हसतच पूर्ण पांघरुण तिच्या दिशेने सरकवलं. ओ, मला आधी माहीत नव्हतं. दोघांसाठी म्हणून मी मोठं घेतलं. सहजच बोलून गेली. आधी विचारायला हवं होतं, पण असं कसं विचारणार? नॉर्मली सगळेच पांघरुण घेतात. मीही गृहीत धरलं. देवा, किती भिन्न सवयी आहेत आमच्या. कसं ॲडजस्ट होणार आम्ही? नॉट अ प्रॉब्लेम. मे बी सेम डे आई माइट फील लाइक शेयरिंग इट विथ यू. आपके साथ रह के शायद आदत बदल जाएगी. मान वळवूनच तिच्याशी बोलत होता. मेघा, जिस दिन आप हमारे बाहों में सो जाएंगी उस दिन आपके साथ हम भी क्विल्ट में सो जाएंगे. छताकडे बघतच तिचा गोड हुंकार. राजीव, तुमच्या कुशीत झोपेन तेव्हा कदाचित या क्विल्टची गरज मलाही नसेल का? मग आपण दोघेही यात सामावले जाऊ. इश, मेघा बावळट, काहीही विचार. झोप गप. मनातच दटावले स्वतःला. डोळ्यातल्या बाहुल्यांना अंधाराची सवय झाली आणि इतका वेळ अंधारातच दिसणाऱ्या त्यांच्या धूसर आकृत्या स्पष्ट. तो उजव्या कडेला आणि ही डाव्या, आणि मध्ये तो मोठा बेड मोकळा. क्विल्टवरूनच पोटावर हात ठेवत ती छताकडे पाहत होती. तो डोक्याखाली दोनही हातांची उशी करून डोळे मिटून पडलेला, म्हणजे तसा जागाच. सॉरी हा, तुम्हाला झोप आलेली आणि माझ्यामुळे सर्वांसोबत बोलत बसावं लागलं. हळूच तिरपा कटाक्ष टाकला. सॉरी म्हणू नका. आफ्टर लॉंग टाईम
या अशा लेट नाईट गप्पा केल्या. आय मीन मी जास्त बोललो नाही, बट सर्वांसोबत एन्जॉयड. तो वळून एका कुशीवर आला. बोलायचंच आहे तर एकमेकांकडे बघून बोलूया. त्याची हालचाल जाणवता क्षणी तीही एका कुशीवर वळली. त्याला पाहून हसू उमटलं. हो, मजा आली. आणि असे सर्वजण फार क्वचित एकत्र येतात ना. आपलं लग्न नसतं तर या सर्वांना एकत्र भेटणं झालंच नसतं. हे सर्व सोबत घालवलेले क्षणच खूप सुंदर आहेत. उद्या सर्वजण आपापल्या उद्योगात बिझी होतील. पुन्हा कधी एकत्र भेटू हेही माहीत नाही. पण आजच्या या गप्पा, ही रात्र सर्वांच्या आठवणीत कायमची कोरली जाईल. तिचं तन्मयतेने बोलणं मन लावून ऐकत होता. मेघा, छोटी छोटी खुशियों के पल जमा करना आपसे ही तो सीखा है. राजीव, हे असं बेडवर पडल्या पडल्या गप्पा करणं ही मस्तच आहे ना. आजपर्यंत डोळ्यांवर झोपेचं आक्रमण झालं की मगच मी बेडरूम मध्ये जायचे आणि 5 मिनिटात गुडू. कुणी नव्हतंच सोबत या अशा गप्पा करायला. पण आता तुम्ही आहात. असंच इथे लोळत तुमच्याशी बोलत राहावंसं वाटतंय रात्रभर. पण मी आले तेव्हा सगळे अचानक तुमच्या रूम मध्ये कसे होते? हा लेट नाईट गप्पांचा प्लॅन तर आधी ठरला नव्हता. मला कोणी काहीच सांगितलं नव्हतं. तिचा चौकस प्रश्न आणि त्याने कपाळावर बोटं घासली. क्या बताओ, सब मिलके हमारा हनीमून प्लान कर रहे थे. बस यूं ही आ गए अचानक. मलाही माहित नव्हतं, बट आपको देखकर सब खुश हो गए. सारवासारव केलीच. ते सर्व खुश होते, पण मी घाबरले ना. तुम्हाला माहितीये, इकडे येण्याआधी मी दीदींना मेसेज केला होता की मी दमले, झोपते जियाजवळ. गुपचूप आले तुम्हाला भेटायला आणि समोर रिधिमा दीदी. या क्षणीही आवाजात तीच भीती जी दीदींना पाहून जाणवलेली. आणि तो खदखदून हसू लागला. लोळतच, पाठीवर वळत, छताकडे बघतच हसू आवरत होता. मेघा, यू आर इम्पॉसिबल. कुशीवर वळतच तिच्याकडे प्रेमाने पाहत होता. हो, आहेच मी अशी थोडीशी वेडी आणि काहीतरी गोंधळ घालतेच नेहमी. स्वतःवरच नाराज, नाक वर ओढत, गाल फुगलेच. इट्स ओके. तुमच्या गोंधळामुळे वी कुड स्पेंड टाइम विथ ऑल. सो चांगलंच झालं, राईट? सो आप जब चाहे तब असे गोंधळ घालू शकता अँड वी कॅन हॅव फन. तो मोकळेपणी हसत होता आणि आता तिचंही ओठ झाकून केलेलं खुदुखुदू त्यात मिसळलं. मध्येच स्क्विल्ट आड चेहरा लपवत तिचं हसणं, स्वतःच्याच मूर्खपणावर क्षणात हिरमुसणं आणि क्षणात हसण्याचं खळखळणं. ये पगली मेघा ही तो प्यारी है हमें, जो हमेशा कुछ ना कुछ अजीबोगरीब चीजें करके हमें खुश कर देती है. कितना मधुर आवाज था आपके सरप्राइज कहने का. एंड स्वीट चेहरा सांगत होता, आली मी तुमच्यासाठी. माय क्यूट मॅड मेघा. हसून डोळ्यात आलेलं पाणी तिने बोटानेच टिपलं आणि आठवल्या गप्पा सर्वांसोबतच्या. अभि मला काय विचारत होता? ते युरोप, UK काही नवीन प्रोजेक्ट आहे का? तिच्या प्रश्नातील अति कुतूहल आणि तो हसला ओठ दाबून. मेघा, यू जस्ट कांट थिंक बियॉन्ड प्रोजेक्ट्स. कभी कुछ और सोचा ही मत कीजिए. पण तो बोलू की नको या गोंधळात. नॉट अ प्रोजेक्ट बट विल टेल यू. शब्द जुळवतच होता की तिचे डोळे बारीक. आता पुन्हा म्हणू नका हा. विल टेल यू आफ्टर मॅरेज. आपलं लग्न झालंय आता. बोला ना. ठसक्यातच बोलत, सोबत लाडीगोडीही. हा, आय नो वी आर मॅरिड. बस कुछ दिनों बाद बताऊंगा. त्याचं पुन्हा शांतपणे समजावणं आणि हिने हलकसं नाक मुरडलंच. मेघा, आज से ही तो साथ रहने की शुरुआत की है. पहली बार हम दोनों ऐसे बेड पर लेटकर आपके साथ बातें करना. बेस्ट मोमेंट्स ऑफ माई लाइफ. तो ये हनीमून डिस्कशन आज नहीं करना. सिचुएशन थोड़ी सी ऑकवर्ड हो जाएगी. आप ऐसे गुस्सा मत कीजिए. अरे, आपके साथ ही तो सारी दुनिया घूमने का ख्वाब है. जरूर पूरा करेंगे. राजीव, किती मोठी लिस्ट होते आहे ही. विल टेल यू आफ्टर समटाईमची. कधी कळणार मला सर्व काही? मेहराजी, खूपच छुपे रुस्तम आहात तुम्ही. बट मेघा,
आज आप चुप क्यों थे? वैसे तो आपको बातें करना पसंद है ना? डोक्याखाली दुमडलेल्या हाताची घडी घेतच मिश्किल हसत होता. हो, आवडतं मला बोलायला, पण आज काही सुचतच नव्हतं. कसनुसा हसली. वाय, का सुचत नव्हतं? त्यालाही विचारल्या वाचून राहावेना. तुम्ही ते इतक्या जवळ. सहजच बोलली नी अडखळली. डोळे क्षणभर मिटत, जीभ दाताखाली. पुन्हा घोळ मेघा. मी काय केलं? काहीसं तिच्या दिशेने झुकत खोडकर प्रश्न. काही नाही, झोपा, गुड नाईट. घाईत सरळ होत क्विल्ट डोक्यावरून पांघरले आणि आतल्या आत स्वतःशीच हसत होती. बदमाश राजीव. गुड नाईट बायको. मोठ्याने हसत तोही पाठीवर वळला. मेरी शर्मिली तिथली. ऐस पैस बेडवर तिचा डावा कोपरा नि त्याचा उजवा कोपरा धरत झोपी गेलेले दोघे. नक्की झोपी गेले का फक्त डोळे मिटलेले? आज असं का होत आहे? रोज तर पटकन झोप येते. अस्वस्थपणे दोनदा क्विल्ट पण सारखं केलं. काचेकडे चेहरा करून झोपलेली ती हळूच कूस बदलत मागे वळून पाहिलं तर तोही पाठमोरा. राजीव, तुम्ही लगेच झोपलात का? नशीबवान आहात. मला झोपच येत नाही. उठवू का त्यांना? नाही, काही काय मेघा, मला जागायची सवय आहे. त्यांना तरी आराम करू दे, ऑफिस आहे. राजीव, काल बाल्कनीत तुमच्या कुशीत कशी पटकन झोप आली. आजही तसंच थोपटून झोपवा ना मला. तो एकदा तरी कूस बदलेल, त्याचा चेहरा पाहता येईल या आशेवर तशीच पडून होती. पण हिरमोड, तो झोपलेला गाढ, तिचा हलकासा उसासा. कूस बदलून परत खिडकीकडे चेहरा वळवला. अस्वस्थ जीवाची हालचाल सतत अन सोबत बांगड्यांची किणकिण. मेघा, आपकी ये चूड़ियों की खनक आज रात भर हमें जगाएंगी. कूस बदलत पाहिलं तिला. दोघांमधील अंतर पोचलं मनात. मेघा, आप कितने दूर हो. काश आप हमारे पास होते. आपका ये चूड़ियों वाला हाथ हमारे हाथ में होता. तुमचा हाथ हातात असतो, मन शांत हो जाता है, सुकून. पर आप तो सो गए. आज आपको बाहों में लेने का मौका भी नहीं मिला. मेघा, आप साथ हो पर पास नहीं हो. कमबख्त ये नींद भी आज दुश्मन हो गई है. हलकासा उसासा आणि तिच्या बांगड्यांची किणकिण. तो जागा, तीही जागीच. ती खिडकीतून बाहेर बघत होती आणि तो पाठमोऱ्या तिला. दोघांच्याही मनी हुरहुर, तगमग आणि आता खरेच गावेसे वाटत होते दोघांनाही. मुझे नींद नाय, मुझे चैन नाय, कोई जाए जरा ढूंढ के लाए. न जाने कहाँ दिल खो गया, न जाने कहाँ दिल खो गया.